नमस्कार. आज आपण बघूया इयत्ता 7वीचा इतिहास. आपण 6वीचा इतिहास कंप्लीट केलेला आहे. तरी तुम्ही ज्यांनी बघितला नसेल, मी प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. जाऊन तिथे तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. तर आपण बघूया इयत्ता 7वीचा इतिहास. तर पहिला पार्ट आहे, म्हणजे आपण जो 6वीचा इतिहास त्यामध्ये केला आहे, कव्हर केला आहे, तो एन्शियंट हिस्ट्री आपण म्हणू शकतो त्याला. प्राचीन इतिहास आपण त्याला म्हणतो. आता जो इतिहास चालू होणार आहे तो मध्ययुगीन इतिहास आहे. त्याला साधारणतः 9वे शतक ते 18व्या शतकापर्यंतचा इतिहास म्हणजेच आपला मध्ययुगीन इतिहास आपल्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर सुरू होतो आपला आधुनिक इतिहास, जो इसवी सन 1800 पासून तर 1900-2000 पर्यंतचा जो इतिहास आहे आपला, जो त्याला म्हणतो आपण आधुनिक इतिहास. तर असे तिन्ही टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत. आता आपण बघूया 7वीचा इतिहास आपण बघणार आहोत. तर आपण बघूया 7वीचा इतिहास. तर पहिला पार्ट आहे इतिहासाची साधने. प्रत्येक विषयाप्रमाणे म्हणजे प्रत्येक इतिहासाच्या स्टँडर्ड म्हणजे ते इयत्तेप्रमाणे त्या वर्षीतील अभ्यासक्रमातून असणारे इतिहासात जो आपण इतिहास बघणार आहोत, ज्या काळातला ज्या कालखंडातला आपण इतिहास बघणार आहोत, तर त्या कालखंडात असणारी इतिहासाची साधने कोणती हे आपल्याला पहिल्या पाठातूनच कळते. तर त्याचप्रमाणे पहिला जो पाठ आहे तो आहे आपला इतिहासाची साधने. या 7वीमध्ये आपण मध्ययुगीन इतिहास पाहणार आहोत. तर त्या मध्ययुगीन कालखंडातला अभ्यास करताना जे साधने इतिहासकारांना मिळाली होती, म्हणजे ज्याद्वारे इतिहासाचा अभ्यास करणार आहे, त्या साधनांचा आपण इथे पहिल्या धड्यामधून इतिहास साधने असा अभ्यास करणार आहोत. तर भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. ठीक आहे. तर यावर्षी आपण कोणता मध्ययुगीन इतिहास करणार आहोत. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास आपण करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळ मनाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंत मानला जातो. सांगितल्याप्रमाणे मध्ययुगीन जो कालखंड सुरुवात होतो तो इसवी सनाच्या 9व्या शतकापासून तर 18व्या शतकाअखेरपर्यंतचा मानला गेला आहे. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. ही इतिहासाची डेफिनेशन आहे. आपण मागील इयत्ता म्हणजे मागील 6व्या स्टँडर्डची आपण इतिहास आपण ही बघितली होती. तर इतिहासाची डेफिनेशन आपल्याला इथे मिळते की भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. तुम्हाला या बॉक्समध्ये दिसून येत आहे इतिहासाची संधी. तर इतिहास हा शब्द तयार कसा झाला आहे, तर इति, ह आणि आस अशा संधींनी हा शब्द तयार झाला आहे. तर या शब्दाचा अर्थ होतो की असे घडले. म्हणजेच इतिहास या शब्दाचा अर्थ आपल्याला असं माहीत पडतं की हे असे घडले म्हणजेच इतिहास. तर भूतकाळात घडलेल्या ज्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आणि इतिहास या शब्दाचा अर्थ असा होतो की असे घडले. ठीक आहे. तर व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर इतिहासाची स्तंभे आपण बघितली होती मागच्या इयत्तामध्ये. तेच आहे की व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाचे आहेत. महत्त्वाचे 4 घटक म्हणजे 4 स्तंभ जे आपण म्हटले होते मागच्या इतिहासामध्ये. तर इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांच्या आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. तर इतिहास आपल्याला कळतो कोणत्या गोष्टीनुसार कळतो, की जो आपल्याला विश्वसनीय पुरावा आपल्याला मिळतो, जो घडून गेलेला असतो, त्या पुराव्याच्या विश्वासार्हतेच्या नुसार, म्हणजे तो विश्वसनीय असल्यावरच आपल्याला माहीत पडते की तो इतिहास आहे. म्हणजे इतिहास अशाच पुराव्यांवर विश्वास ठेवून त्याची लिखाण होते, म्हणजे त्याला इतिहास आपण असे म्हणतो. जे लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आपण जे प्राचीन इतिहासात आपण बघितली होती, तर या काळात पण ज्या मध्ययुगीन कालखंडामध्ये पण आपल्याला भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने आपल्याला याचे वर्गीकरण दिसून येते. तर या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ आणि तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. आपण बघूया की या इतिहासाची साधने 3 प्रकारची मुख्यप्रमाणे: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर या कालखंडात पण त्याचे वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा आहे
तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांना अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांच्या तारतम्याने व चिकित्सपणे वापर करणे आवश्यक असते. तर जो कोणताही ऐतिहासिक पुरावा दस्तऐवज आपल्याला मिळतो, त्या दस्तऐवजाची त्याची चिकित्सपणे त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो, की तो खरंच जुना आहे का, की तो त्या काळाचा आहे का. खरंच त्याचं आपल्याला प्रूफ करावा लागतो की तो खरंच ऐतिहासिक साधन आहे की काय. तर तेव्हा तपासून घेणे गरजेचे असते. त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो आणि त्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास त्यांच्या संबंधित असा अनेक बाबींचा आपल्याला विचार करून त्याप्रमाणे आपल्याला इतिहास आपल्याला कळतो. तर आपल्याला इथे भौतिक साधने दिसून येत आहे. भौतिक साधनामध्ये आपल्याला इथे माहीत पडते स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले इत्यादी आपल्याला भौतिक साधने दिसून येत आहे. तर वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. तर वरील जी वस्तू आणि वास्तू असतात किंवा त्यांचे सापडलेले जे अवशेष असतात ते खूप प्राचीन असतात, त्याच्यामुळे त्याला भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे असा समावेश होतो. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. तसेच स्मारकामध्ये स्मारके म्हणजे कोणती समाधी, कबर, वीरगळ, इमारती, मंत्रींचे निवास, राणींचे निवास, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. म्हणजे त्यावेळेस बनावटीनुसार आपल्याला तेथील इतिहास कळतो की तिथे किती तंत्रज्ञान विकसित होते असे आपल्याला त्यांच्या बनावटीवरून आपल्याला कळतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. सांगितल्याप्रमाणे तसं कालखंडाचा त्यावेळेस बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते की त्या काळामध्ये किती तंत्रज्ञान विकसित होते त्या बाबीत, आणि त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकाम शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची आपल्याला माहिती मिळते. तर अशा प्रकारे अशा वास्तूंनुसार त्यांच्या बांधकामानुसार आपल्याला तेथील इतिहासाचे तंत्रज्ञान आपल्याला कळते. तर नंतर विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तर इथे आपल्याला सुरुवातीस इथे विचारलं आहे की नाणी इतिहास कसा सांगतात. तर याचे उत्तर हे आहे की नाणी आपल्याला राज्यकर्ते त्यावेळेस कोण होते, त्यांचा कोणता काळ होता, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना कशी होती त्या काळातील, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती आपल्याला नाण्यांवर मिळते. तर त्याचे आन्सर हे आहेत की मी इथे टिक करून घेतो आहे की नाण्यांवरून आपल्याला इथून तर इथपर्यंत मिळतेपर्यंत त्याचा आन्सर आपल्याला इथे दिसून येत आहे. तर तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती आपल्याला त्यावरून मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे, यावरून त्या काळातील भाषा व्यवहार आपल्याला समजून येतो. तर नाणे आपल्याला या प्रकारचे आपल्याला त्या काळातील माहिती आपल्याला मिळते. कशावरून, तर नाण्यांवरून. त्या काळातील नाण्यांवरून इतिहास आपल्याला असा कळतो की तेथील धार्मिक समन्वय कसे होते, संकल्पना कशी होती, राज्यकारभार आणि व्यक्तिगत तपशील इत्यादीवरून त्यावेळेसचे राज्यकर्ते कसे होते, अशा प्रकारची माहिती आपल्याला फक्त नाणेच सांगतात. तर नाणे आपल्याला इतिहास या प्रकारे सांगतात, हे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळते. तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहद्देश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यात काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. तर शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेखांना ताम्रपट म्हणतात. तर ताम्रपटावर राजज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असतात. तर इथे आपल्याला भौतिक साधनांची माहिती आपल्याला मिळते. भौतिक साधनांमध्ये आपल्याला काय मिळते, तर स्मारके, इमारते, लेणी, शिलालेख,
किल्ले, ताम्रपट इत्यादी आपल्याला भौतिक साधने आपल्याला मिळतात. नंतर आहे लिखित साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तर लिखित साधने म्हणजे लिहून ठेवलेली साधने, म्हणजे ते कोणत्या पण रूपात मिळते. ते म्हणजे भूर्जपत्रावर किंवा पोथ्यांमध्ये, ग्रंथ, हे सगळे लिखित साधने आहेत. जी लिहून ठेवलेली असतात त्यांना लिखित साधने म्हणतात. तर आपल्याला इथे मिळतात की देवनागरी, अरेबियन, पर्शियन इत्यादी लिपींमध्ये आपल्याला भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे हे वेगवेगळ्या धर्मातील लेख आपल्याला मिळतात. आणि यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची आपल्याला माहिती यांच्यावरून मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला त्यावरून मिळते. तर या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. तर लिखित साधने आपल्याला दिसून येते राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिथे, बखरी, तवारीख, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, ग्रंथ, चरित्रे, न्यायनिवाडे आणि आज्ञापत्रे इत्यादी आपल्याला लिखित साधने पाहायला मिळतात. तर या काळात परकीय प्रवासी भारतात आले. तर मागच्या पाठात जसं तुम्हाला युआन शुआंग नावाचा आपल्याला एक प्रवासी मिळतो, चीनी प्रवासी मिळतो, त्याच प्रकारे जे प्रवासी असे फिरतात देशोंदेश आणि तिथे आल्यावर तिथे त्यांच्या प्रवास वर्णनेमध्ये त्याचे वर्णन करतात की या देशात कशा प्रकारे राज्य चालतं, व्यवहार कसा आहे, तंत्रज्ञान, अशा प्रकारची वर्णने ते लिहून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या प्रवास वर्णनावरून पण आपल्याला तेथील इतिहास आपल्याला कळतो. तर त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीत किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम, की त्या तारखेची घटनाक्रमे अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद याह बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन, सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीख उपलब्ध आहेत. तर ही सगळी लिखित साधने आहेत इतिहासाची. ते लिहिलेली आता पण त्या काळातील लिहिलेल्यानुसार आपल्याला त्या काळातील इतिहास कळतो. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. तर बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखर म्हणजेच हा खबर शब्दातून आलेला शब्द आहे. खबर म्हणजे बातमी. बखर महाराष्ट्रात निर्माण झालेली इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषाव्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असलेल्या त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. तर बखरवरून म्हणजे बखर म्हणजेच खबर शब्दावरून बखर आलेला आहे. तर बखरी म्हणजेच एक इतिहास लेखनाचा पार्ट म्हणू शकतो आपण त्याला. आणि तो एक भाषा, व्यवहार, जीवन, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी आपल्याला त्यावरून कळायला मदत होते. मराठीमध्ये अनेक बखरी घटना घडून गेल्या आहेत. अनेक वर्षांनी लिहिलेल्या असलेल्या त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. तर माहिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबाची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. ह्या बखर ज्या आहेत ह्या फेमस म्हणू शकतो आपण. सभासद बखर, 91 कलमी बखर हे आत्ताही लिहिलेल्या असेल, म्हणजे आताही त्यांची जपणूक केलेली असेल, त्याच्यावरून आपल्याला तिथे इतिहास कळतो. रॉबर्ट आर्म, MC स्प्रिंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. तर पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. आता करून पहा. तुम्हाला इथे दिसून येत आहे निळ्या डब्यामध्ये. तरी उपक्रम करून बघा, म्हणजे तुम्हाला अजून त्याच्याबद्दलची माहिती कळायला मदत होईल. नंतर आहे मौखिक साधने. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर मौखिक साधने आपल्याला मागील इयत्तामध्ये मौखिक साधने म्हणजेच वेदपुराण जे लिहिल्या नव्हते, फक्त मौखिक पठनाने त्यांचे जतन केलेले होते, अशांना आपण मौखिक साधने बघितली होती. तर या काळामध्ये आपल्याला पोवाडे,
लोकगीते, दंतकथा, कहाण्या हे सगळ्या मौखिक साधनामध्ये समावेश दिसून येत आहे. तर मौखिक साधनेमध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके हे सगळ्या मौखिक साधने जी मुखाने म्हणजेच तोंडाने बोलून त्या पठणाने जपणूक केलेली असतात. तर वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहते. त्या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुरस्कारांमध्ये काही प्रमाणात फरक दिसलेला आपल्याला पडतो. तर अशा प्रकारे या तिन्ही साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास लेखन केले जाते असे माहीत पडते. आणि इतिहासाचा एकदा लेखन केले म्हणजे तो झालं की त्याला सोडून देत नाही, पण त्याच्यावर संशोधन करतात. प्रत्येक वेळेस संशोधन होत असते की त्याची खरेपणा तपासूनच पाहावं लागते की तो इतिहासात समाविष्ट करून घ्यायचा की नाही. कारण की एखादा पुरावा जुना आहे म्हणून की त्याला इतिहास म्हणतो, इतिहासाची साधने आपण म्हणू शकतो असे नाही. त्याचा खरेपणा तपासावा लागतो. त्याची सायंटिफिक रिसर्च केल्यानंतरच, त्याचा एक अनुसंधान केल्यानंतरच त्याचे इतिहास लिहिण्यासाठी योग्य असल्यास त्याचं इतिहास बनवू शकतो किंवा लिहू शकतो. अशा प्रकारे मौखिक साधने आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला इथे एक तानाजीचा पोवाडा दिसते, तर हे मौखिक साधनेमध्ये येतात. नंतर आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. तर इथे आपल्याला जी साधने आहेत, ऐतिहासिक साधने, जी इतिहासाची साधने असतात, त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. आपल्याला त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती हे शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. तर लेखक जो इतिहास लेखन करतो त्याचा खरेखोटेपणा पण आपल्याला तपासावा लागतो. त्याचा व्यक्तिगत हितसंबंध पण समजावा लागतो की म्हणजे एका प्रकारे जर त्याला एका व्यक्तिविशिष्टलाच श्रेष्ठ दाखवायचे असेल तर तो खोटा इतिहास पण लिहू शकतो, असा याचा अर्थ आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यावर कोणता राजकीय दबाव आहे की काय, असा पण याचा अभ्यास करावा लागतो. तर ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. म्हणजेच प्रत्येक प्रकारे लिहिण्यावरून लेखनशैली पण तपासावी लागते की तो लिहिण्याची शैली कशी आहे. इतर समकालीन साधनांची ती माहिती पडताळून पाहावी लागते की एका काळातील घटना दुसऱ्या एका म्हणजे सोबत तपासावी लागते की त्याच्यामध्ये काही जुळते का, काही साम्य दिसून येत आहे का. ते साम्य दिसून येत असेल तर ती माहिती कितीतरी टक्के खरी आहे बा आपल्याला असं आपल्याला माहिती पडते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा पक्षपातीपणा आणि तटस्थ फार महत्त्वाचे असते. म्हणजे इतिहास लेखनाला कोणाचाही पक्ष न घेता इतिहास लेखन करावे लागते. त्याला एका व्यक्तिविशिष्टला श्रेष्ठ दाखवत आहे की काय, त्याचा हितसंबंध काय, त्याच्यावरून आपल्याला त्याच्यावर कोणता राजकीय दबाव आहे काय, याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. यामध्ये आपल्याला इतिहासाची साधने माहिती पडली. हा मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाची साधने आहेत. नंतरच्या पाठामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत बघणार आहोत. धन्यवाद.